नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत 2025 विषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगणार आहे. त्यामध्ये संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे, संक्रांत कशावरून आली आहे, संक्रांतीचे फल, पुण्यकाल, कोणकोणती दाने द्यायची आहेत, वर्ज्य कामे अशी संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण आपल्या मराठी पोष महिन्यात येतो. तसेच संक्रांत हा आपल्या भारतातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे. यावर्षी मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांत या सणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम 14 जानेवारीलाच येतो. 13 किंवा 15 जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं. मात्र नेहमी हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. तर या वर्षी म्हणजे 2025 मध्ये मकर संक्रांत मंगळवारी 14 जानेवारीला आलेली आहे. मकर संक्रांतीचे फळ मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजे शके 1946 पोष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 पासून ते संध्याकाळी 4:54 पर्यंत आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालकांवर होत असल्याने वाहन असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. जातीने सर्प आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहेत. वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 45 आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. संक्रांतीच्या पर्व काळात द्यायचे दान नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावी. संक्रांतीमध्ये वर्ज्य कामे दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशीची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत. तर संक्रांतीचा सण हा 3 दिवसांचा असतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते तर सोमवारी 13 जानेवारीला भोगी असणार आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांत आणि 15 जानेवारी 2025 रोजी किंक्रांत म्हणजे करी दिन असणार आहे. तर अशा प्रकारे तिन्ही दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे आणि आपल्याकडे 3 दिवस अगदी छान आणि उत्साहाने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत 2025 विषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.